जिल्ह्याच्या पर्यटनाला नवी दिशा देणाऱ्या किन्हीराजा प्रकल्पासाठी सर्वोत्तरी सहकार्य करू. पालकमंत्री नामदार दत्तात्रय भरणे. महादेवकुंड व बामनदरी प्रकल्पासाठी सकारात्मक पाऊल. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देणाऱ्या किन्हीराजा प्रकल्पासाठी सर्वोत्तरी सहकार्य करत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जाईल असं प्रतिपादन पालकमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांनी केलं. किन्हीराजा गावातील महादेवकुंड व बामनदरी परिसराच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर व्हिडिओ व पीपीटी सादरीकरण पालकमंत्र्यांसमोर करण्यात आलं. या सादरीकरणात परिसरातील नैसर्गिक, ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांचा सर्वांगीण विकास करून जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर स्थान मिळवून देण्याची व्यापक संकल्पना मांडण्यात आली. किन्हीराजा गावाचा महाभारतकालीन भद्रावती, वाकाटक व राष्ट्रकूट काळातील कंकावती असा समृद्ध ऐतिहासिक वारसा अधोरेखित करण्यात आला. समृद्धी महामार्गामुळे किन्हीराजा हे अनेक शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी येत असून येथे पर्यटन हब विकसित होण्याची क्षमता असल्याचं सादरीकरणात नमूद करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी योगेश भेसकर यांनी प्रकल्पासाठी सकारात्मक भूमिका मांडत आवश्यक बाबी अधोरेखित केल्या. या भागात पर्यटन विकास झाल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पालकमंत्री नामदार श्री भरणे यांनी वन पर्यटन प्रकल्पासाठी वनमंत्र्यांशी चर्चा करून आवश्यक मागण्या मांडण्याचे, कृषी विभागामार्फत कृषी पर्यटनासाठी सहकार्य उपलब्ध करून देण्याचे तसेच जिल्हा पर्यटन निधीतून आवश्यक विकास कामे टप्प्याटप्प्याने हाती घेऊ असंही यावेळी सांगितलं. महादेवकुंड व बामनदरी परिसराच्या विकासासाठी ओढावर चेक डॅम, CNB बांधणं, कुंडांचे खोलीकरण व सुशोभीकरण, सुरक्षित पायऱ्या व प्रवेश मार्ग तयार करणे, दृश्यबिंदू, विश्रांती क्षेत्र व वाहनतळ सुविधा उभारणं, ट्रेकिंग मार्ग व कॅपिटनसह पर्यटन सुविधा केंद्र उभारणं तसेच झिप लाईन, रोप क्लाइम्बिंग यांसारख्या साहसी पर्यटन उपक्रमांचा समावेश असलेल्या प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला. परिसराचं सुशोभीकरण व पर्यटक सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यावरही भर देण्यात आला. राज्य क्षमता बांधणी कक्षाच्या वतीने राज्य समन्वयक निलेश घुगे यांनी सादरीकरण केला. या प्रकल्पामुळे किन्हीराजा व वाशिम जिल्ह्याला पर्यटन क्षेत्रात नवी ओळख मिळून रोजगार निर्मितीला चालना मिळेल. यावेळी रोह्य उपजिल्हाधिकारी संजय नागटिळक यांच्यासह कार्यक्रम व्यवस्थापक उपस्थित होते. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.